काय कानपडीतलं सुपर स्वतःच समजून घेते. आपण बघा कधी पण कुठे पण आपण कारण मला हे अक्षरशः वाईट वाटलेलं मेन म्हणजे बघ आता तुम्ही दोघी जुना आहेत, पोरगी तर माझी लांब आहे, मी मरेल तेव्हा ती मला येईल, पण पहिला तर तुम्ही जवळ येतील तर तुम्ही मला बघायला पाहिजे की नाही. काय आलं तनिष्का? अरे मी घेतलं ना बाबा. घे सांग मला, तू पण खाऊन बघ कसं आहे तुझा वाला का कसं आहे. अरे मस्त एकदम चीजी. खा तुम्ही. ये बघा ग्रेव्ही प्रिपेअर होते दिव्या. बहुत सुंदर बहुत सुंदर. तुला माहिती आधीपासून बहुत सुंदर. म्हणजे मी तुझ्याबद्दल बोलतोय ना, मी भाजीबद्दल नाही बोलत आहे. हे स्पर्श का झालंय स्पर्शील. अरे तर यार जोकच असतो तो हर टाइमर. हे पकड कुणाल, मी ट्राय करतो. काय आहे दिवाळीत पाऊस बाबा. होय वेलकम बॅक गाईज. सर आता ब्लॉग खूप छान होणार जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंय. तर आज आहे पप्पांचा बर्थडे. हे सगळं सामान आणलंय गिव्याचं आणि माझ्या सामान मी पिझ्झा बनवणार आहे. आणि गिव्या जैन पावभाजी आणि पिझ्झा पण ऑलमोस्ट त्याच्यामध्ये काय हे नसेल, तो फक्त चीज असा जैनच समजा तुम्ही तो. हा बच्चा बोला. माझा ब्लू कलर ब्लॅकच्या वरती ठेवलेला तो किचन वरून काढून गेला. तुला एवढी पावडर लावली मम्मानी. माझे रसगुल्लू. हा बघा कसा दिसतोय. हा बघा कसा दिसतोय, जसा पिठाच्या गिरणीत गेलेला. हा घे ना, हे बाबूसाठी पण मी एक्स्ट्रा आणले ठेवतो. तर चला फटाफट जाऊया. त्यांना जेव्हापासून ऍक्च्युली काय आहे ना, थांबा ते तसं ते ऑर्डर थांब ना, मला बोलू दे ब्लॉग मध्ये. कधीतरी ऑर्डर करून ते खातात, पण कसं असायचं 5-6 वर्षाची जेव्हा मी तिथे राहायचो ते कधीच ऑर्डर नाही करायचे आणि पिझ्झा मी बनवायचो, त्यांना सगळ्यांना आवडायचं. तर खूप दिवसांनी आज मला असं वाटलं चला आज जाऊया. मम्मीला बोललो काय तू जेवण करू नकोस, मी येतो आणि माझा पिझ्झा आणि पिझ्झा बनवून देतो. आणि बघा तुम्ही मला येतो का, मला असं वाटतं येतो. तर आज आपण बनवणार पनीर कॉर्न पनीर चीज पिझ्झा, डबल चीज, एकदम मस्त वाला. चला तर जाऊया मम्मीकडे. का रडतोय ग? मला बरं नाही आणि त्याचा ब्लू कलर कुठे गेला काय माहिती. कुठे गेला ब्लू कलर? आपण घेऊ दुसरा. चला चल जाऊया आता फटाफट. बोल, चालू केला आता व्हिडिओ. बोल काय एवढं चिडून बोलते ती. बोल ना बोल. साईडला तू त्याचा कलर कुठे ठेवला ते बघ. इथं काय म्हणणं माहिती आहे का, तू पावभाजी मी पावभाजी बनवणार आहे, तू पिझ्झा बनवणार आहे. हा आणि हिचं काय म्हणणं माहिती आहे का, आता अरे माझं म्हणणं दोन, हिचं म्हणणं आहे की तू ते बनवशील तर सगळ्यांना पिझ्झा आवडेल, माझी पावभाजी आवडणार नाही. असं कसं, ही स्वतःच समजून घेते. आपण बघा कधी पण कुठे पण आपण सगळ्या गोष्टी बनवतो सगळ्या, म्हणजे पण मी पंचपक्वान तेव्हा ते बघूनच आपलं पोट भरतं ना. पंचपक्वान नाही, तिकडे 2 आयटम आहेत. एक मिनिट, ऐक, माझी पावभाजी व्हायची आणि ह्याचा पिझ्झा तर लगेच होणार रेडी. अरे पण मी अगदी त्यांना म्हणजे मला माहिती आहे असं मन भरू नये म्हणून 2-2च फक्त स्लाइस देणार पिझ्झाचे. मग त्यांना पावभाजी सवकणार. हा तुझं तू बोलते ते खरं आहे बाबुडी. 1 मिनिट यार, तू बोलते ते खरं आहे, पण जर त्यांना फुल पिझ्झा दिला ना तर त्यांना नंतर पोट भरल्यानंतर पावभाजी खायची मजा नाही येणार. म्हणून तू बोलते ते खरं आहे, पण मी आता काय करणार तुला बोललो ना. थांब ना, त्याचा ब्लू कलर शोधूया ना कुठे आहे. अरे त्याला घे, त्याला सांग बाबू चल ब्लू कलर घेऊ. पण तूच ठेवला ना त्याचा. मी कधी ठेवला? कुठे ठेवला तू? हा ना, कुठे याला फिरायचं असेल तर हातात कलर्स लागतात ब्लू. तुम्हाला दिसतंय सगळं ब्लू हे सगळं कलर आहे. हा सगळं त्यांनी कलरने सगळी वाटवल्या तिथे सांडवून. आणि हा कुठे पण त्याला हातात कलरची एक बॉटल लागते एवढी छोटीशी, आणि ती त्याच्याने तो खेळत राहतो. का रे असं का? ब्लू कलर अरे आवडतो, मग असं सगळं खराब करायचं असतं का घर? ऐसा करते है? कितना गंदू लग रहा है बताओ मेरे को. हम पानी से साफ कर देंगे, कोई बात नहीं, तो कर दो साफ. ये कितने दिन से साफ नहीं हो रहा मम्मा से, कर दो साफ. कितना खराब कर दिया तुमने. मैं क्यों करूँ साफ? तो जिसने किया वही करेगा साफ. अभी नहीं, आने के बाद चलेगा, चलो ठीक है. चलो. हाँ कुठे ठेवले कलर? हाँ नको रे गौरा, आधीच त्याला बरं नाहीये समजला ना, मग हे नको करू. मजा वाटते, पण ज्या स्वतःला बरं नव्हतं ना इकडे येऊन पडलं नुसतं हे केलं. आम्हाला दोघांना पण बरं नाहीये आणि त्याला कशाला ओरडतो तू ऑलरेडी? अरे तो म्हणजे कपडे खेचत होता म्हणून काय झालं? ओरडलो थोडस.
आधीच त्याचं अंग वगैरे किती गरम आहे. तू तरी हसलेला का बरं नसताना? तुला असं केलेलं आम्ही किती तुला नीट हे केलेलं. तो पण बिचारा यायचा ना, डॅडा झोपलाय मम्मा आवाज नको करू. सोनू चुप चुप. तर त्याच्यासाठी नाही रडत आहे, तो फक्त ब्लू कलर नाही म्हणून रडतोय. हा ना गुंडू? खलं ना बोला ना. आम्ही इकडे तेजसची वाट बघतोय. हा ओव्हन इकडे घेतलाय कारण तिकडचा ओव्हन खराब झालाय. आणि दे ना मला जेवण. हा काय इकडे आहे नाही. तर गिव्याने मला टिफिन केलेला होता, म्हणजे ऑफिसला नाही गेलो. तो टिफिन मी माझं जेवणार आहे कारण की ते पिझ्झा आपल्याला नको आहे. अरे ओव्हनच्या आतमध्ये डबा आहे. हा मग दे ना मला जेवण. तर गिव्याने माझ्यासाठी काय बनवलंय का दाखव. बापरे ये क्या हो गया, मेरे मुंह में पाणी हो गया. गिव्या म्हणजे मी बाहेर गेलो आणि गिव्याने किती सुंदर बनवलंय. वाव बघा मस्त जिरा राईस, फ्राय राईस, ते सोयाबीन आहेत आणि ही मिरची आहे आणि मेन ग्रेव्ही ते इकडे आहे. याच्यामध्ये काय आहे ग? ही सोयाबीनची ग्रेव्ही आहे. हो एक नंबर. गिव्या अगदी म्हणजे तुम्ही म्हणून मला कधी वाटतच नाही हो की काय त्या हॉटेलला खायचं एक्झॅक्टली टेस्ट. नाही वाटत, पण कसं असतं ना, जी बाई रोजच्या रोज घरी करते ना तिला वाटतं ना की म्हणजे कधीतरी मला आराम भेटू, कधीतरी म्हणजे कसं असतं ना, जी कधीतरी तुम्ही नाहीच आहात का? कधीतरी जी म्हणजे खाते ना, रोज करते ना, तिला नाही वाटत खायला. तुला वाटत असेल. माझं ते बघून चला मी जेवतो आणि नंतर मग जाऊ, कारण की अजून तेजू आला नाही. ओव्हन न्यायचा कसा? हा पकडा. चांगला आहे का? तू थांबा हो. मी ओव्हनच्या वरती बसला, तुम्हाला एवढं नाही जमतात. नाही आवडला. मस्त आहे. थांब तुला भरवतो. नको मला नको, मला बरं नाही वाटत. मला खायला काही इच्छा नाही. एक वारा करणार ना. घे ना बाबा. हॅपी दिवाळी चालते. मस्त मज्जा आली. वाव. आज ये लीजिए आपका डोसा. ये हमको नहीं किए डोसा तुम्हारा. खाओ तुम. कार का कोई डोसा होता है डोसा? हम तो राइस खाएंगे. मम्मा ने बनाया हमारे लिए मस्त. फिर अभी राइस बंद कराता हूँ मैं. क्यों? तुमको राइस पसंद है ना? उनको बहुत पसंद है, बहुत. इसके साथ राइस भी है. हाँ. हाँ. इसका कितना पैसा हुआ? 60 रुपया. हाँ. बहुत महंगा है आपका राइस. ठीक है ले लो. कुछ कम करोगे पैसा? हाँ अभी कम कर. कितना? तेजू आला तर ओव्हन नेणार कसा? बाईकवर जमणार नाहीये. तेजस येतोय. उचलला. हा बघा तेजस आलाय. तर आम्ही ओव्हन याच्यामध्ये टाकलाय. स्पर्श जायचं आपण गणमाकडे. चला मस्त रिक्षात आम्ही आता बसलोय आणि मी पुढे बसलोय आणि हे दोघं मागे आहेत. गुंडू हाय. कसं वाटतंय? हो ओके. हा पण असं बाहेर नाही बघायचं, नीट व्यवस्थित बस. चला मग. तुला भूक लागली आहे का खूप? एवढी तर नाही भूक लागली. थोडा वाट बघशील ना. पिझ्झा बनेल. तू काय खाणार आहे? पिझ्झा का पावभाजी? ती पावभाजी बनवणार आहे तुझी बहिणी. तू काय खाणार आहे? दोन्ही. पिझ्झा काय पावभाजी तर काय झाली. तशी नाही, आमची एकदम स्पेशल पावभाजी आहे. अरे तू पण काय बोलतोय? जाऊ दे. तुम्हाला काय सांगू, ह्याला नाही कळणार ना. शेवटी गिव्या आता आमचे व्ह्युअर सबस्क्रायबर्स त्यांना असं वाटतं कधी गिव्या आम्हाला खायला देईल काय का, म्हणजे असं कधी असा चान्स भेटू शकतो का? त्याचं काय केलं पाहिजे ना. चान्स वेळेला पालघेला आहे. ठीक आहे. तर याची पिझ्झा चॉईस आहे. मी काय बोललेली माझं तू काय बोलली ते काय वेगळंच होतं. पिझ्झा आणि कॉम्बिनेशन पिझ्झा आणि पावभाजी कसा आपण काय पण असेल आपल्या घरी किंवा म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्या जर वार आला वेज तर ते कोणाचा बर्थडे वगैरे असेल तर पावभाजी आणि आपण नॉर्मली कॉमन आहे पावभाजी, पण पिझ्झा तर ऑब्व्हियसली कोण पण पिझ्झालाच ऑप्शन करेल म्हणून मी सांगितलेलं. पण आता ठीक आहे ना. मी काय मला काय समजत नाही. पण आता मम्मी असं बोलली की ते पावभाजीचे संध्याकाळी खाणार आहे. आपली चॉईस काय आहे, पिझ्झा का पावभाजी? आपल्याला काय आवडतं खायला? माझं फेवरेट आपल्याला आवडतं डाळ भात. तुला डाळ भातच आवडेल. तुला ऑप्शन पिझ्झा की पावभाजी तर डिपेंड करतं मूड. गौरव तर एक नंबर पिझ्झा बनवतो.
आताच सांगते कारण मी ऑलरेडी खाऊन झालेलं आहे. डॉमिनोजला पण ट्वेल करेल तो, पण आता मी तुम्हाला असं बोलून तुम्हाला नाही समजणार. तुम्हाला बोला की हा चल नवऱ्याची तारीफ करते, पण खरं सांगते मी, कारण जो डॉमिनोजचा पिझ्झा असतो ना त्याला पण ट्वेल करतो आणि त्याच्यामध्ये आपण जेवढं पण चीज असतं हा एवढा चीजी आणि इतका यमी बनवतो ना, एक नंबर. काय बोलू की मला ना ते बघूनच मन भरून जातं की नंतर मग असं वाटतच नाही की खाऊ असं जास्त. आणि गौरव काय करतो, जेव्हा मला पिझ्झा असेल ना तर एवढा हेवी बनवतो ना, एवढा हेवी की त्याच्यानंतर मला खायचं. माझी छोटी बाबू ग म्हणो पिझ्झा खाणार. पिझ्झा खाओगे? ज्यादा बनाएंगे. ठीक है, डन. चलो हाई फाई करो. ये अरे वाह. हे काय सगळं घेऊन आलोय. चला आपल्याला लांब जायचं होतं. ठीक आहे, चला घ्या घे. गुड बॉय सारखा बसलाय माझा बच्चा. बरोबर. मला सगळं काय अजून घ्यायचं बाकी आहे. तुला माहिती आहे ना काल तू लेट आला आणि त्याच्यामुळे सगळं काय राहिलंय. हा घेऊ अर्धी शॉपिंग करायला, अर्धा अजून काहीतरी घ्यायचं आहे. घेऊ चालेल. चल काहीतरी ना सगळं बाकी आहे. ठीक फक्त आहे. काल काय घेतलं, फक्त काल रांगोळीचे कलर घेतलेत आणि वाव हे बघ किती मस्त काय काय ना बायका. तुला नाही समजू शकत. थंबनेल टाकतो गुंडू. होय हा बस येऊन जाईल आता. ती बघा सगळे सामान काढते. झोपले बड्डे बाय कुठे गेलाय? बड्डे बाय झोपले. ठीक आहे झोपू दे मग. ओवाळायचं नाही वगैरे असं आहे. ठेवायचेच नसतात पूर्वजांचे फोटो. काय नाही हो, तिकडे कोण जाते. हे जरा टीव्ही बंद करा ना, आता आपला ब्लॉग करूया छान छान. काय ग हे तुझा मुलगा आज मस्त किती 6 वर्षांनी पिझ्झा बनवणार आहे बरं का तुझ्याकडे. आणि तुझी सुनबाई तुला पाव भाजी म्हणून देणार आहे पनीरवाली. तू कशी पाहिजे? तुला मेनू विचारतो हा मी तुला. मी वेटर आहे तिला. सांगा पनीरवाली पाहिजे की कशी, चीज पनीर की मिक्स काय कशी, नाही दीदी झोपली. व्हेज? ओके. दीदी पण आलाय? बारकी दीदी. अच्छा दीदी आली पाहिजे होती ना. मला तिला कॉल करता येत असेल तर, जमत असेल तर. बरं नाही बाबूला. अच्छा ऑर्डर कशाही पिझ्झाची आहे, तुम्ही बनवा. हा असं काय नाही, कशी असली तरी आम्ही खाऊ शकतो. असं का? असं काय नाही. पण हा साक्षी असती तर सांगितलं असतं मला हा पाहिजे, पनीर पाहिजे, पिझ्झा. पनीर पाहिजे, चीज पाहिजे. अरे तो गेल्यावरती एकटाच. अरे देवा स्पर्श. ते बघा गिव्या गौरव पुराणेवाले सगळ्यांचे आहेत फोटो इकडे. दिव्या गौरव आहे, तेजस आहे, तनिष्का आहे, दीदी आहे, बाबूजी आहे, सगळ्यांचे आहेत. तू त्याच्या मागे त्याला आता घेऊन येईल. अरे मागे म्हणजे चला, चला, मम्मी. बसलाय. हे बघा बघ, पडेल तो. पडेल. आता मला करून तर दे याला. काय करतो? काल मला मम्मी हे बघ ना कॉर्न, मग ते जरा फ्राय करून घेतोय. कॉर्न चीज पिझ्झा, कॉर्न पनीर चीज पिझ्झा ना. म्हणून गेला नाही बिघेल. ती गुंडली काय करते एकटीच. बाहेर नको जाऊ हा कुठे. तू आतमध्ये खेळ ना. पनीर कापतो हा आता मी. तर हा पनीर आहे ना ते मस्त फ्राय करून घेतो मी. रेडी झालेला आहे पिझ्झा साठी पनीर आणि कॉर्न. कसा तिकडे काय करतो गुंडू तू ग्रँडमा बरोबर? खेळतोय. बघा पनीर तिकडे घेऊया, पावभाजी प्रिपेअर करते. हॅलो हॅलो. बघता. हो सांग ना मॅडमला. ओके झोपले हा हा आहे का लाल म्हणजे काश्मीरी लाल मिरचीचे पावडर आहे. लांबट आहे, तिखट आहे. दे ना मग. आपला मसाला टाकतो लालच आहे. लाल होतं ना चालेल. काय ग ओ काश्मीरा गौरव फर्स्ट टाइम आता इकडे. मम्मी काय ओ मम्मी तू बोलते जितूकडे ओय मला तर निष्काल ते काय बरं झालं तुम्ही आले आज, मला आराम बोलते. बोलते बरं झालं रे तुम्ही आले आज. मी काय म्हणते आता इकडे आधी लास्ट टाइम पप्पांच्या बर्थडेला पावभाजी बनवली, पण ती कशी कांदा लसूण वाली होती. ही तर विदाऊट कांदा लसूणची फर्स्ट टाइम बनवते. आता बघूया. आता ह्याच्यामध्येच तर कॉम्पिटिशन आहे की यांना आवडते की नाही. आवडणार तू बोलणार म्हणजे. हा बेटा. सवय नसते ना. निष्का
जरा मला काळी मिरीची पावडर म्हणून दे ना. नाही आता तुला नाही भेटणार आता पिझ्झा. कोणता पिझ्झा दीदीचा व्हिडिओ कॉल बनवणार आलाय. आणि तुला आवडतं जसं पनीर चीज आणि एक्स्ट्रा चीज वाला पिझ्झा बनवणार आहे. अरे पण मला वाटलं तू आली असेल. आम्हाला म्हणून तेच मी तुझा वाटलं. पण घेऊन आलोय. की तू आली असेल पप्पांचा बर्थडे तर. अरे लोक वेळेवर मी काय बोलले लोक आत्ता आले मला थोडी माहिती तर तुला सांगू अरे देवा. सांगितलं तर तुला कोणी सांगू बिचारीला सांगितलं नाही. हे बघ, हे बघ, हे बघ. हे बाबू. आले माझी गोंडली हॅलो बाबू. आले. हे मला बघतो कसा. चला 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 आम्ही जरा कामाला लागतो. हे बघ दीदी हा स्लाइस आहे ना. आता ह्याचा मी असा आतमधून असा कट दिलाय. आता ह्याच्यामध्ये मी ते मस्त चीजचं एक सिक्रेट वाला माझा सारण आहे तुमचं. दाखव सारण बनवलंय ते जरा. हे बघ. ते बघा. तर ते ह्याच्यामध्ये भरणार. ह्याच्यामध्ये मग पनीर आणि कॉर्नचे टॉपिंग्स, त्याच्यानंतर मोझिला चीज, एकदम फर्स्ट क्लास. नॉर्मल वाला चीज पूर्ण चीजी. तुला मी पाठवतो फ्री होम डिलिव्हरी. भाऊजींना फोन कर आणि सांग इकडे यायला, मी बनवून ठेवतो. मग तू तुझ्या ओव्हन मध्ये फक्त त्याला एक मिनिट फिरव फक्त. ओके तुला मी पाठवतो. तुला मिळेल फुल 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 पप्पांची पार्टी सगळी. अजून बाकी आहे ओरो. आता हे म्हणजे टॉपिंग्स टाकलेत. आता ह्याच्यावर माझं चीज जाणार आहे. नंतर आणि आतमध्ये काय केलंय. आतमध्ये मी त्याच्यामध्ये एक माझं आहे ते बघ. हे मी बनवलंय. हे मी स्वतःच बनवलंय. कुठे युट्यूब बघितलं नाही. हे मी बनवलंय. तर ते सिक्रेट वाली रेसिपी आहे आतमध्ये. काय बोलतात त्याला ते आहे ते. आणि मी तुम्हाला बोलली ना डॉमिनोज पेल पण तुम्हाला तेजू ना खाईल ना. तेजू ते 3 खाईल ना 3 2 तर पोट फोडून जाईल. कारण की तो आतमधून पण वगैरे आहे असं सगळं आहे. हे हा बघ झाला दुसरा बघी. नाही अजून बेस झाला नाही. सगळी म्हणजे मेथड झालं की दाखवतो. ओव्हन मध्ये टाकू मध्ये. अय्या म्हणते मग तो फोन कुठे ठेवलास रे तू फोन दिला ना तिकडे ठेवला ना. नाही तुझ्या हातातच होता. फोन मध्ये टाकलं काय. खरं का काय अय्या अय्या, तू बघ खरंच बर्थडे बॉय आमचे. हा बघा पिझ्झा. तेजू कसं आहे. अजून टेस्ट नाही केला मी. आणि पप्पाला बोलवतो संपला. अजून कसं वाटतंय तुला. गरम आहे ना पप्पा घ्या. अरे पण बघून ये म्हणजे तसाच ते चीज. चीजी वाटतं. पप्पा चटका लागेल आत्ताच एवढा गरम आहे. पप्पाने घरच्या बल्ली पिझ्झा. ठीक आहे मी दुसरा पण तुम्ही हळू खा थंड. मी दुसरा पण टाकतोय. ठीक आहे तनू तनू घे घे घे. तू पण घे. तुम्ही काय करा एक एक स्लाइस खा सगळ्यांनी. मग परत येईल मग तो एक एक खा. म्हणजे सगळे खाऊ शकता. डॉमिनोज आहे का. ठीक आहे यार मस्त आहे. बघा बघा आम्हाला दाखवतो एकदा. हा बघू शकता. कसं वाटतं सांगा कमेंट करून. कसं वाटतं. एकदम आवडला. आवडला. जसा रेस्टॉरंट सारखा. ओ थँक्यू थँक्यू. जसा आपण खाल्लेला तसंच आहे. गुंडू तुला पिझ्झा पाहिजे का. तुम्ही कसा आहे पिझ्झा. यम्मी आहे. पण आवडला की नाही. की नाही गाडी भाईला द्यायची की नाही. आपण असं नाही करायचं. तुला भाई लागतो की नाही. मग भाईला का नाही देत गाडी तू. हे नको जाऊ नको असं नको करू. नको जाऊ सांग. आम्ही देतो ना गाडी भाईला. घे नको जाऊ घे. बघ दिला दिदी तुला. आपल्याकडे राहायचं ना तू. आमच्याकडे राहाय. हा बाई आमच्याकडे आम्हाला आवडतो तू आला का ना. बाईला सांग. हे बाबू बाईला सांग तू आला का मला आवडतो सांग. बाईला सांग तू आला का मला आवडतो. हो रात्री ताप आलेला मम्मी बाई तिला. तुम्ही तो आता खाला थोडासा कडक करू की भरपूर होता की नरम करू. छान आहे कसा बस बाहेर नको जाऊ. मला थोडासा अजून कडक असायला तसं मस्त वाटतो. पण तुम्हाला आवडला तर मला तशी सेटिंग करायला. तुला पाडेल का बरोबर होता ना. पहिला त्याचा दे ना त्याला करून. हा चालेल टाकलं. बाबूला घे पहिला. बाजी दिदी मारायला. बाबू मारायचं नाही दिदीला. आपली मस्त दिदी आहे. दिसते ना चिवताई. तिला पण बरं नव्हतं. ताप आलेला रात्री. काय बांबीम होती. अरे त्याला काय नाही माहिती. नाही म्हणजे बोलतो हिला मी बाम लावत होती तर ती बाम काय लावते. जेव्हा लहान असताना जेव्हा मम्मी आखाड्यान कामं करून बाम लावायची ना तर मी बोलायची की काय ही आखाड्यान बाम लावते इकडे डोक्याला पायाला. पण आज कळतं की कामं करून मी स्वतः बाम लावत राहते सगळीकडे डोक्याला पायाला. ते सगळं दुखत राहतं. मग आता
आता आपण समजलं की मम्मी लोक का लावतात बामला, मम्मी पण लावते. पाठवणार मी डोळे पुसते कशाला एवढी. नाही असं काय गेलं नाही. ये भाई मी रडते रे. नाही आम्ही नाही पाठवणार पिझ्झा, आम्ही सगळं संपवून टाकणार पिझ्झा. आता चीज संपले ना मम्मी, सगळं संपलं. ब्लर केला. नाही नेट गेलो. चीज संपलं, पावाचा बेस संपला, ब्रेड, आता काय नाही. भाई सांगतो गूगल पे कर, सांगतो गूगल पे कर, गूगल पे. हमारा पैसा खत्म हो गया, हमारा सामान खत्म. ते बघ गुंडूला, तुझा आवाज नाही येत आहे, की काय बोलतो ते सब blog हे मध्ये. गुंडूला. तुम्हाला सगळ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना आभार, थँक्यू. दोनों अच्छे से बैठो. चला नीट बसा दुपारी. पप्पा रडायला लागलेत बघा, दीदी नाहीये तर त्यांच्या बर्थडेला. पप्पा रडताय. हा पण बघ आहेत ना. चलो चलो पिझ्झा कौन खाएगा पिझ्झा. दीदी खाएगी. चलो चलो दोनों को खिलाती हूँ. बैठो बैठो अच्छे से बैठो, दोनों बैठो. पिझ्झा खातात भाऊ, पिझ्झा. तुझी मम्मा, तुझी मम्मा आहे, माझी मम्मा आहे का. हा बघा, तर आता हा पिझ्झा रेडी झालाय. हा बघा, बापरे. पप्पांना देतो ना. नाही खात रे बाबा. ठीक आहे. हे इकडे बसलेत आराम करत, बर्थडे बॉय. हा घ्या पिझ्झा. कसा आहे? अरे मस्त, एकदम चीजी. खा तुम्ही, खा आता बिंदास. चला दुसऱ्याला म्हणून देतो. कोणी काय खाला पोरांनी? नाही रे, बरं नाही त्यांना. काय आलं तनिष्का? अरे मी घेतलं ना बाबा. घे. यम्मी. हा, हे तू खाला? हो, मजा आली आहे का? हो मजा आली. असं ते गेल्यापासून आम्ही खाल्लंच नाही, पहिल्यांदाच बनवलं ना. पण बाहेरून आणत असेल ना तेजू कधी कधी. काय आमचं पण त्याची टेस्ट नाही, ह्याच्यात फरकच आहे शेवटी. वाव, आता गिव्याची पावभाजीचं काम चालू झालेलं आहे. गिव्या सगळं फ्लावर टाकलं. आणि ती पण मम्मी, तुला असं वाटतं ना, तुला नाही मम्मी बघ ना, म्हणजे आता ही पावभाजीमध्ये तुझा कांदा लसूण नसणार आहे, पण मी तुला लिहून दे तुला पावभाजी. आणि तू खोटं नाही म्हणणार, मला माहित आहे की असं नाही म्हणणार की हा मस्त होती, पण तू अशी बनवली ना ती, तुला काय असं वाटणार नाही की कांदा लसूण नव्हता. ही बघा ग्रेव्ही प्रिपेअर होते. गिव्या बहुत सुंदर. तुला माहिती आधीपासूनच बहुत सुंदर. म्हणजे मी तुझ्याबद्दल बोलतोय ना, मी भाजीबद्दल नाही बोलत आहे. ओके. ओ हे बघा दोघं कसे छोटेचे बहीण भाऊ. ओ छोटेचे बहीण भाऊ कुठे गेले? हे काय आहे? पावभाजी. पावभाजी. पूर्ण पाणी सुकून घ्यायचं, नाही तर तो स्मेल असतो. ओके. नंतर पाहिजे तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता. हे स्पर्श काय झालंय? पडशील. हा बघ कसा करतोय. हे तुमचा केक कापायला आणला. नानाचा केक कापताना फोडायचं ना बस. तुम्हारी ट्रेन चल रही है, क्या हो रहा है ये? अजून नंतर सांगा. हे काय घ्या ना. तर घेते ना, आवडला तर खाणारच ना. दोघांचं खेळणं चालू आहे. आणि हा जर पसारा नाही, आता ती काम करत होती, इकडे वाळत घातलेले कपडे तिने आणले, पण ते आता ती परत तिला भूक लागली, परत बसली ती. काय ग मम्मी तुम्हाला काय ग? झाली पावभाजी. आणि मी पाव तुम्हाला दाखवतो तुम्हाला. सांगितलेलं ना दुधाची तसं. पावभाजी. वाव. हे बघा पनीर पावभाजी. पनीर आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे क्यूब, ते बघा दिसतात. हेच ते हो, हेच टाकलेत. आणि ऐका, मी तुम्हाला सांगितलेलं ना सकाळी, तसंच झालंय सेम टू सेम. पिझ्झा आणि पावभाजी असल्यामुळे स्टार्टिंगला पटापट पिझ्झा बनला, त्याच्यामुळे सगळ्यांचं पोट टाईट झालेलं आहे. आणि आता ही पावभाजी संध्याकाळी, म्हणजे त्यांना संध्याकाळचं जेवणाचं टेन्शन नाही. ओके. आता कसं आहे ते आपल्याला समजणार नाही. पावभाजी समजेल ना, असं कसं समजेल. आवडली थोडं वेगळं आहे. हे बघ, डायरेक्ट मी असंच आणलं, नाही तर बोलतील चॉपिंग मॉझरेला चीज. चॉपर आहे ना त्याच्यावर ठेवणार, नाही तर बोलतील काय असतं तसं नाहीये. हा बघा कुणाला आलाय. कुणाला आला बघा, लग्न करत नाहीये.
नाही खात हा मला या सोडून खाऊ नाही ना तिकडून नाही कडकवाला नाही तिथून मधून दे मधून दे आता तुम्हाला चीज लागेल बघा. हा कुणाला घेतो का एक पिझ्झा. चला ते इकडे अरेंजमेंट काय रे आलाय कोणाला विचारलं जेवला का. ओके माझा हात पकडायचा नाही हा असं चल ठीक आहे. अरे वा हे बघा कसे रेडी झाला का बघा. रेडी का आता विचार. बाबू गॉगल घाल ना. असं कसा घालून घातलं. अरे वा अति कर हा तिकडे ओके. थांब ना. तो बघ तिकडे केक कापायची घाई बघ किती. आता त्याला तेजस पाटील आलेत. तू बरं ना लवकर. दीदीच्या पाठीकडे गेलो. आधी ते कर हा, हा. केकचं ते हात लावायला घे. कुणा असं पकड घे. फटाका फोडून. काय राहिला ते तेजूला दे ना. 6 गुंडू किती नंबर आहे. आणि हा कुठला नंबर आहे सांगा बरं. ओके कुणाला एकदा फोन दे 2 मिनिटं पटकन एक फोटो काढतो. थांब खूप छान वाटतं. त्यांच्याने पेशन्स नाहीये. नाही थांबा थांबण्यासाठी आधी तर आपण सगळ्यांचे बर्थडेचे ब्लॉग करायचे. तुम्ही सगळे मला अरे देवा चल ठीक आहे. ब्लॉग काढ ना तर तेव्हा थांबा परत आता मी लावतो. पाऊस आला. त्यांच्या अंगावर नाही उडलं त्यांच्या मागे उडलं पाहिजे. ठीक आहे या. अरे यार हा पुन्हा हे करतो. कसं असं करणार. हा बघा किती मस्ती करू आहे स्पर्श. ते स्टार्टच करू देत नाही. हे फू नाही करायची दोघांनी पण कसं करतो फू नाही करायची त्याला कर फू. अरे त्याला का मला चटका बसला. आता फू नाही करायची चला फक्त कापायचं आपाप राहू दे तसंच. ओके चला तेजस तुम्ही थोडे असे तुम्ही पण जाणार तिकडे इकडे का उभे. चालेल राहून दे ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अरे कापा ना केक कट करा. हॅपी बर्थडे टू अरे तर यार जोकच असतो तो हर टाइमवर. हे पकड कुणाल मी ट्राय करतो ते फोडायचं. एक नंबर. खा केक खा ना. अरे केक खा ना. केक ना केक काय त्याला म्हणू? गुंडू ट्राय कर. मस्त आहे यमी आहे. यम्मी यम्मी यम्मी. ना तो खाणार चॉकलेट केक नाही चॉकलेट खातो तो. कसं आहे गुंडू. मला वाटतं हे कागदच आहे का काय. गुंडू तुला आवडलाय केक. हॅपी बर्थडे. तुला खायचंय का. गुंडूला घे तू खातो का तुला भरू का. अरे सगळ्याच एकदा सुरून कलर बघते. हा लोली क्रीम खायचे. घे ना त्याला कापून दे ना खाई. हे घे कुणाल. थँक्यू. काय पाहिजे. मला अजून क्रीम पाहिजे. मम्मा देते ना ती बघ. आणि हा पाऊस कुठून आला मध्ये तर. बघा फटाके वगैरे घेऊन चाललाय घरी. चला बाय बाय आम्ही चालले हा. चला बाय बाय. सांगितलेलं काय कानपडीतले सुपर. मस्ती असते. एक महिना मम्मी आजारी नाही तुझं परत येऊन बघायचं. अरे काढते तो व्हिडिओ तो माहितीये काढू दे त्याला व्हिडिओ काय नाही. तर तुझी सांगून टाकलं लगेच. ना तिच्याकडे गाडी नाही मम्मी. तिच्याकडे फोन नव्हता. काय नव्हतं. गाडी नाही फोन नाही. काय होतं रात्री तू यायला तू येतो तू कसा यायचा तुझ्याकडे गाडी मला होती माहिती आहे तू already यायचा ना कसा. त्याला त्याच्याशिवाय एकदा फोन केलेला ना. ऐका ना तुम्हाला फोन केलेला ना तुम्ही ऋतूला दिला ना फोन त्यावर मला कळलं. आता मम्मी महिनाभर आजारी होतं मम्मी नाही. मी त्याला सांगितलेलं नाही पण तरी पण तुम्ही मम्मी बाहेरच्यांची अपेक्षा नाही आपल्याला. बोल 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 बाहेरच्यांची अपेक्षा नाही या बघायला. पण घरातल्या इकडे यायला पाहिजे. माझा पण आलेला अक्षरशः मला बघा मी काय बोलू मी काय बोलाच नाही. मला फोन करून विचारलं असतं तरी मला बरं वाटलं असतं. आणि महिनाभर बोलले, एक किती? महिना मी माझी बीपी लो समजा 4-5 माझं काय झालं असतं वेळा तर काय झाली. केलं असतं तू. नाही तसं नाही. मी एक एकदा समजा एकदा मी फोन गेली केला तर असती, मला मग माहिती काय झालं झालं मम्मी काय बोल पण मी मी याला गेली विचारत असती, चालली होती असती का? त्याला त्याला विचारत विचारून काय फरक नाही. फरक मेन मला विचारायचं तो काय त्याला काय विचारायचं
मला विचारलं असतं तर मला नॉर्मल वाटलं असतं ना. चालू करायचं बरोबर आहे. फक्त ते ठेवून दे. म्हणजे टाकेल तुझा सगळं भांडण आहे. व्हिडिओ काढा. टाकणार आहे सगळं सासू सुनांची भांडणं मस्त रेकॉर्ड करायला इकडे माणूस भांडायचं आहे. प्रयत्न नाही. तुला already एक दिवशी मी आणि हे स्वतः पिक्चराइज गेला होईल म्हटलं, हा जरी आमच्या कमाल YouTube असेल ना, channel वर. तुला मी सांगेल तेव्हा तू असं असं केलं असं नाही करायला पाहिजे होतं. तुला पटते हे बरी मला असो, मला काय माहिती असो, म्हणजे कसं असो, कसं आहे बघा तुला कसं मम्मी, वाटतंय? मी तुम्हाला तो सांगते. हसतो तिकडे. फोनचं ठीक आहे फोनचं नाही हा. पण मग कसं माझं असतं पण ना, तेच होतं. आला ना का हा कंटिन्यू फोन घेऊन आला बरोबर तू- सांग तू एकदा बोलायला पाहिजे होतं काय करू दे मला फोन मला फोन बोलू करा, दे. पण मला मम्मीला माहिती आहे तुम्ही बोलवलं. रागवलेला आणि तर मी बाबू कसं येऊन फोन गेला, हा करणार? येऊन गेला, तो एवढ्या येऊन फोनवर. गेला, सगळे येऊन गेले पण मी फोन करणार आणि तुम्ही बोलणार होते का लगेच? अक्षरशः मी सांगा तुम्ही बोलणार होते आता नाही नव्हे तू माझ्या आधीच करायला हवं पण होता. तेव्हा पण मी केलेलं तेव्हा ना. जर तू केला असता तर मी बोलली असेल ना, हे मी करते तेव्हा तू फोन उचलते नाही ऐकली नाही काय? ते तेव्हा शेवटी तेव्हा मी मी केलेलं होतो. बघा स्वतःहून फोन त्या दिवशी मला हे अक्षरशः वाईट वाटलेलं मेन म्हणजे हे बघ आता तुम्ही दोघी सुना आहेत पोरगी तर माझी लांब आहे मी मरेल तेव्हा ती मला येईल पण पहिला तर तुम्ही जवळ येतील तर तुम्ही मला बघायला पाहिजे की नाही ती मला बघते ती मला काय मी अक्षरशः काहीच केलेलं नाही जो मी महिना जास्त मी झोपूनच होती जशी गौरी पडली त्याची मी ना भांडी घासली ना कपडे धुतले मी काही काम पण नाही केलं मग झोपून जायची कारण मला होतच नव्हतं तर मी कसं करणार मग ती करते तसं मला असं माझं वाटतंय का तू पण करावं तू पण यावं तू पण मला विचार करायला काम नव्हतंच काय काम ती कामाचा करणार काही होती. प्रश्नच नाही. कामाचं आहे पण मला आता विचार थोडंसं आमचं चेंज झालंय म्हणून पण आधी तुम्हाला बरं नव्हतं ही कुठे गेले तर मी आलेली पण आता ते मला- आले ती पण आता करत होती. कसं? आता ती आहे मग तुम्हाला विचारायचं नाही का तसं नाही विचारण्याचा प्रश्न नाही कसं आहे आता तू हे तेच का त्या दिवशी मला सांगत होता हिला घेऊन आलेले पण दुसरे सगळे होते म्हणून मग आम्ही परत गेले. त्याच्यामुळे म्हणजे तेच माझं मला वाईट वाटते कसं ना आपल्याला मी आता हे व्हिडिओ टाकू पण दिव्या तर गेली तिला थोडंसं बरं नव्हतं वाटत तिची तब्येत ऑलरेडी डाऊन होती आणि नंतर ती गेली पण मी आता इकडे साक्षीसाठी पिझ्झे बनवतो पिझ्झे बघा साक्षीचा टिफिन टोटल त्याच्यामध्ये मी वेगवेगळे पिझ्झा बनवलेत म्हणजे हा वाला जो आहे ना त्याच्यामध्ये थोडा मॅगीचा फ्लेवर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये थोडा बिर्याणी मसाला पनीर बिर्याणी मसाला यूज केला असं म्हणजे खूप काय काय असे स्टफिंग्स टाकलेत आतमध्ये टोटल तिचे 4 पिझ्झा आहे आणि एक आता हा रेडी झाला हा वाला एक आहे पण ओव्हन खराब झालाय पण हा बघू शकता तुम्ही हा खूप सुंदर लागणार आहे तर हा वाला आता पॅक करतो आणि बघू शकता किचनची तर मी पूर्ण हालत वाट लावून टाकली तनिष्काचं खूप मोठं काम आहे इकडे तर आता मी हा वाला पॅक करतो आणि स्वामींच्या मठामध्ये मम्मी वगैरे गेलेत आणि तिथेच भाऊजी येणार त्यांना दिले द्यायचं बघू शकता हा वाला आखरी वाला पिझ्झा शेवटचा हा आहे मस्त झालाय बघा मजा येणार आहे तर आम्ही निघालो आणि आता पाऊस लागलेला आहे काय आहे दिवाळीत पाऊस ठीक बाबा तुम्ही आता घरी जायचं होतं मला किती जोरात पाऊस आलाय यार ठीक जायचं होतं घरी आणि तो पिझ्झा द्यायचा होता आणि तिथून पण आता काय सांगू पाऊस अरे देवा काय बाबा ठीक आहे आता काहीतरी तेजस घेऊन जाईल दीदीकडे ठीक आहे आता इतका पाऊस आहे की तेजस आलाय आता सोडायला असं पण मला माहिती नाही मी गाडी कुठे आणलेली आम्ही रिक्षात तर आलेलो ना हा तर तुला सोडणारच होतो ना मी चला आता मम्मी पण आला इथे आणि हा पाऊस बापरे कसा हा दिवाळीचा पाऊस मला आठवलं मम्मी कधी बघितला मी दिवाळीमध्ये पाऊस ग साक्षीकडे पोहोचले आणि इकडे पाऊसच नाही दिदी काहीच पाऊस नाही ए तिकडे किती पाऊस होता हा बघ हा बघ हा बघ हा बघ छोटू बघ द्वीत बघ कसं चालतोय हॅलो कधी झाले 15 मिनिटं तर ठीक आहे आता मला जाऊन फटाफट ब्लॉग एडिट करायचा हा ब्लॉग आपण इथे संपला व्हिडिओ पुढच्या पुन्हा रिक्षा चालू आहे आणि चालू झालेली आहे आणि त्याला बाय बाय तुम्ही छान छान कमेंट करा आणि सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही आता विश तर करणार आहेत पप्पांना मला माहिती आहे सगळ्यांना थँक्यू सो मच त्यांच्याकडून आणि चला बाय बाय बाय